गाव गाव किरोडा 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 इथंच आहे 2 किलोमीटर. नवा खंदार शहरामध्ये व तालुक्यामध्ये दिनांक 27 व 28 ऑगस्ट रोजी ढग फुटून मुसळधार पाऊस पडला. यामध्ये शेतकरी, व्यापारी, गोरगरीब, कष्टकरी यांचं प्रचंड नुकसान झालेले आहे. तरी या नुकसानग्रस्त पाहणी करण्यासाठी आपल्या लातूर मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळके साहेब, माजी आमदार रोजा चव्हाण साहेब, आपले सनदी अधिकारी, माजी सनदी अधिकारी अनिल मोरे सर, शिवसाहेब, सर्व BDO साहेब आले आहेत. तरी आता आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत आपले खासदार साहेब. सर, नवा शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे आणि आपण पाहणी केली तर आपण शासनातून काय मदत मिळून देणार आहे? मागच्या 5-7 दिवसामध्ये अतिवृष्टीमुळे लोहा आणि कंधार तालुका तसंच मुखेड तालुका आणि लातूरचा बराच भाग हा अतिवृष्टीने प्रभावित झालेला आहे. आणि विशेषतः शेतकऱ्यांचं नुकसान नद्यांच्या, नाल्यांच्या, ओढ्यांच्या बाजूनी आणि व्यापाऱ्यांचं आणि गरीबगोर जी कमकुवत घरं होती गरीबगोरांची, त्यामध्ये बरंच मोठं नुकसान आपल्याला या पूर्ण परिसरामध्ये दिसत आहे. आज लोहा आणि कंधारची मी व्हिजिट करत आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. प्रशासनाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल ते या दृष्टीनं पाहणी आज करणं चालू आहे. अतिशय उत्कृष्ट काम प्रशासनाच्या माध्यमातून ह्या दोन्ही तालुक्यामध्ये झालेलं आपण पाहत आहोत. रात्री 2-2, 3-3 वाजता आपले प्रशासनाचे अधिकारी ह्या पीडितांना मदत करण्यासाठी धावून गेलेले आहेत आणि खरंच त्यांचं मी आज या निमित्तानं कौतुक करतो. येत्या काळामध्ये जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून ज्यांना मदत शासकीय लेवलवर मिळवून देता येईल ती प्रयत्न येत्या काळामध्ये 2-4 दिवसामध्ये पंचनामे संपतील. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे सादर करून यांना कशी मदत करता येईल या बाबतीमध्ये आम्ही काळजी घेऊ. जास्तीत जास्त मदत आपणाला शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, ज्यांचे गरीबगोरांची घरं पडलेले आहेत, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, अशा सगळ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून द्यायची त्या बाबतीमध्ये प्रयत्न चालू आहे. सर, दुसरा एक प्रश्न होता. आपल्या नव्याच्या समशाभूमीचं फार मोठं नुकसान झाले आणि सार्वजनिक समशाभूमी यामध्ये भागी आहे. त्या समशाभूमीला PWD म्हणजे आता आमच्याकडे काही बजेट नाही, तर आपण खासदार फंडातून काही नाही. खासदार फंडातून ह्या सगळ्या गोष्टीला खासदार फंड 4 कोटीचा आहे. एका गावामध्ये 4 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. माझ्या अंडर 1200 गाव आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी एखाद्या ठिकाणी देणं खासदार फंडातून पॉसिबल होणार नाही. त्यासाठी शासनाच्याकडं वेगळा प्रस्ताव पाठवून त्याला स्पेशल मंजुरी घेऊन ह्या अतिवृष्टीसाठी आपणाला मागणी करावी लागणार आहे आणि त्या माध्यमातून आपणाला पैसे घेऊन हे कामं करावी लागणार आहेत. त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न येत्या काळामध्ये करू.